फिजिकल वेलनेस याकडे जेवढं लक्ष देतो तेवढं मेंटल वेलनेसकडे लक्ष देत नाही. मेंटल वेलनेस हा अजून एक टॅबू आहे. म्हणजे आपण डोकं दुखत असेल तर पटकन डॉक्टरकडे जातो, काहीतरी घेतो आणि बरं व्हायचा प्रयत्न करतो. पण तसं जर मेंटली आपण अ, आपल्याला चांगलं वाटत नसेल, तर आपल्याला कल्चरली असं काहीतरी सांगण्यात आलं की ट्राय टू सप्रेस इट, म्हणजे ते आतल्या आत ठेवा. प्रॉब्लेम असा होता की हे आतल्या आत ठेवल्यामुळे मग इतर सगळे प्रॉब्लेम सुरू होतात. तर मेंटल हेल्थ ही फिजिकल हेल्थ इतकीच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्वाची हे पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे डिमेन्शिया आणि अल्झायमर इज वन ऑफ द कॉजेस ऑफ डिमेन्शिया. तर या डिमेन्शिया हा एक अतिशय सिग्निफिकंट आणि ग्रोईंग असा कंडिशन आहे. ऑस्ट्रेलियामध्येच जवळ-जवळ 5,00,000 त्याचे पेशंट्स आहेत आता. तर हा सगळीकडे असलेला असा विषय आहे. मी या नाटकाच्या फ्रेंच क्लिप्स काही इंग्रजीत त्याचं भाषांतर झालं, त्यातल्या काही क्लिप्स बघितल्या होत्या. तर मला एकतर तो विषय आणि दुसरं म्हणजे तो विषय ज्या पद्धतीने मांडलेला आहे, ते अतिशय आवडलं. मी म्हटलं, की ही जी कलाकृती आहे, ही मग आपल्याला मराठीत आणायला पाहिजे. कारण मराठीत अशा प्रकारची कलाकृती आलेली मला आठवत नव्हती.